अथर्व, असं आहे की एकदा प्रसिद्धी मिळाली किंवा एकदा लोकांनी तुम्हाला ॲप्रिशिएट केलं, त्याच्यानंतर कदाचित गोष्टी सोप्या होत असतील, पण जेव्हा अगदी सुरुवातीच्या काळामध्ये रस्त्यावर उभं राहून रस्त्यावरती फिरत कॉन्टेंट क्रिएट करायची वेळ येते, त्यावेळी एक जो टॅबू असतो, लोक काय म्हणतील ह्याची जी भीती असते, कारण का आपण सगळेजण त्या प्रश्नाभोवती खूप गुरफटलेले असतो, त्या प्रश्नाला किती बाजूला ठेवायला लागतं. आणि असा काही अनुभव आला का की लोक म्हणाले की हे काय चाललंय, हा काय करतोय मुलगा? नाही, आमच्या पुण्यात तर असं म्हणलंच जातं सर्रास की लोक काय म्हणतील हा प्रश्न नसतोच, कारण का तुम्ही घराखाली उतरलं की काहीतरी ना काहीतरी ते म्हणतच असतात. त्याचाच मी कॉन्टेंट बनवला खरं तर, की ते जे ज्या पद्धतीने टोमणे मारतात तेच मी उचलून त्या माझ्या स्टाईलनी मारण्याचा प्रयत्न करतो. पण मला असं वाटतं की जेव्हा आपण सुरुवात करत असतो आणि वेगळं काहीतरी नवीन करत असतो तेव्हा कोणालाच ते माहिती नसतं. तर बाहेरची लोक काय, घरचे लोकांना पण कळत नसतं की नक्की हे काय करतायत. त्यामुळे मला वाटत नाही की तो अपमान किंवा असं काही असतं, ते म्हणणारच लोक. आता त्याच लोकांना जेव्हा ते कळायला लागतं तेव्हा ते वाटतं की अरे हा, हे काहीतरी चांगलं करतायत. फक्त तेव्हा आपण जर थोडे खचलो तर प्रॉब्लेम येतो. आपल्याला जर माहिती असेल की आपण जे करतोय ते योग्य आहे, आपल्याला येऊ शकतं, तर आपण करत राहावं. पण असं म्हणजे मला असं काही वाटत नाही की त्याच्यात अपमान किंवा काही असं आहे. ते लोक म्हणणारच, म्हणजे मीही म्हणलो असतो जर मला ते येत नसतं. पुणेकरांना सवय असते अपमान करायची आणि अपमान पचवायची. बरोबर आहे. तुला किती बाजूला ठेवायला लागला हा प्रश्न की लोक काय म्हणतील? मी लक्षच देत नाही, मी इग्नोर करतो. कारण मी निगरगट्ट झालेला माणूस आहे. मला पहिल्यापासून मी इग्नोर करतो. आपण जेवढं लक्ष देऊ ना तेवढी, आता एक कुत्रा समोर चालतोय त्याला आपण बोललो हाड, तो परत येईल अंगावर. आपण काय नाही बोलायचं, आपण गप, ओके तू बुक, मी जातो. माझं सिंपल आहे. हळूहळू तो त्याच्यातला विनायक जागा व्हायला लागलाय. श्रुतिका, आपण जसं बोलत होतो की मुलगी, कॉन्टेंट क्रिएशन आणि हे सगळं क्षेत्र, आणि तू विदर्भातून येतेस, म्हणजे तू गावाचा सुद्धा उल्लेख केलास. तू ज्यावेळी कॉन्टेंट क्रिएशनची सुरुवात केलीस त्यावेळी तुला तुझ्या गावातल्या लोकांनी किती, कसा सपोर्ट केला, किंवा काही असं काही घडलं का की लोकांनी खूप डिमोटिवेट केलं की हे करू नयेस तू म्हणून? नाही, दोन्ही बाजू आहेत. काही सपोर्टिव्ह लोक असतात आणि काही नेगेटिव्ह बोलणारे लोक असतात. आता ते आपल्यावर आहे की आपण कोणाला म्हणजे कोणाकडे लक्ष देतोय आणि आपल्या कामावर त्याचा किती फरक पडून घेतोय. जसं दादानी म्हटलं की हाड, तसं काही सुरुवातीला मला खूप फरक पडायचा आणि मग त्या कॉमेंट डिलीट करणे किंवा हाईड करून ठेवणे हा प्रकार मी करायची. आता मी कॉमेंट फार काही वाचत नाही आणि ज्या चांगल्या असल्या त्यांनाच फक्त रिप्लाय करते, बाकी सर्वांवरच लक्ष नाही देऊ शकत. आणि जसं गावाचं म्हटलं ना तुम्ही, तर असं असतंच प्रत्येक ठिकाणी की दुसरा इन्फ्लुएन्सर आला तर आपलं गाव त्याला जास्त महत्त्व देतं, आपल्याला जरा कमी देतं. तर ते घरचं असतं की घर की मुर्गी दाल बराबर. असं आहे की मगाशी सुद्धा आपण बोलत होतो त्यावेळी जगभराचा विचार केला तर रोज लाखोंनी